राज्यातल्या साखर कारखानदारी बाबतीतली लक्षवेधी आहे। तुम्ही यात उत्तरामध्ये अनेक गोष्टी उत्तर मंत्री महोदय तुम्ही दिलेल्या आहेत, परंतु मला थोडं या लक्षवेधीच्या माध्यमातून राज्यातल्या लोकांचे लक्ष वेधायचं आणि सरकारचे लक्ष वेधायचं आहे की 50 लाख शेतकरी ऊस कारखान्यावर अवलंबून आहेत। 8,000 कोटी रुपयाचा टॅक्स हा फक्त साखर कारखान्याच्या माध्यमातून सभापती महोदय शासनाला या ठिकाणी मिळतो। हे अर्थकारण सांगायचं काय, कारण की दरवेळी ऊस कारखान्यांना मदत म्हणले की एक चर्चा वेगळी महाराष्ट्रामध्ये होते, सरकार दरबारी देखील होते, परंतु त्याच्या बदल्यात शासनाला काय मिळते? 8,000 कोटी रुपये दरवर्षी या साखर कारखानदारीतून टॅक्स त्या ठिकाणी मिळतो। 50 ते 60 हजार कोटी रुपयाची उलाढाल या साखर कारखानदारीच्या माध्यमातून या ठिकाणी होते। 1.5 लाख कर्मचाऱ्यांच्यावर 4,500 कोटी रुपयाचा पगार या ठिकाणी जातो। 1.5 ते 2 लाख कर्मचारी, तोडणी ओढणी वाहतूक मी बोलत नाही, हे वेगळं, कर्मचारी थेट डायरेक्ट याच्यावर 4,500 कोटी रुपये। हे सांगण्यामागचं कारण काय? कारण की हा उद्योग या महाराष्ट्राला संजीवनी देणारा उद्योग आहे। आज ग्रामीण भागामध्ये जे काय या ठिकाणी आर्थिक समस्या शेतकऱ्याची वाढलेली आहे ते ऊसामुळे आणि दुधामुळे वाढलेले आपल्याला मान्य करावं लागेल। आणि म्हणून सभापती महोदय आज काही प्रश्न मी मांडलेले आहेत, त्याचं उत्तर त्यांनी मंत्री महोदयांनी दिलेलं आहे। MSPचं विखे साहेब आपण मागतोय 41 रुपये MSP करा, ती अजून होत नाही। आज 31 रुपये MSP धरून या ठिकाणी 80% आपल्याला त्या ठिकाणी प्लेजचं पैसे त्या ठिकाणी मिळतात, तिथं आपले 500 ते 800 रुपये आपल्याला कमी साखर कारखान्यात त्या ठिकाणी मिळतात। मग पुढचा प्लेज आणि मागची आणि पुढची उचल तयार करून FRP द्यायची। 6 वेळा FRP वाढलेला आहे या मागच्या 2-3 वर्षामध्ये, MSP वाढलेलं नाही। ग्रेन बेस्ड इथेनॉलचे दर तुम्ही 20% वाढवले, मग ऊसाच्या इथेनॉलचे दर का वाढवत नाही? 312 कोटी लिटरची क्षमता आपली इथेनॉल निर्मितीची आपली महाराष्ट्राची आहे आणि आपल्याला कोटा किती मिळाला? 116 कोटी लिटर। मग 220 कोटी लिटरची कॅपॅसिटी, ही कॅपॅसिटी हवेतनं तयार झाली का? ह्याला कर्ज काढले, ह्याला हमी दिलेलं आहे, मग हे कर्ज उद्या थकीत गेलं म्हणून ओरडण्याचं कारण नाही। इकडे कॅपॅसिटी वाढवायला तुम्ही परवानगी त्या ठिकाणी दिली आणि इकडे मात्र तुम्ही कोटा मात्र त्या ठिकाणी कमी केलेला, 116 कोटी लिटर कोटा त्या ठिकाणी दिलेला आहे। म्हणून मला सन्मान्य मंत्री महोदयांना विनंती आहे, विखे साहेब पण इथं या ठिकाणी 5-6 गोष्टीच मागण्या माझ्या आहेत।